कधी नोटीस केलं आहे का? काही लोक खूप कमी बोलतात, पण तरीही त्यांची प्रेझेन्स खूप पॉवरफुल असते. ते प्रत्येक ठिकाणी स्वतःला प्रूव्ह करत फिरत नाहीत, अननेसेसरी बोलत नाही, पण लोक त्यांचं ऐकतात, रिस्पेक्ट करतात आणि त्यांना सिरियसली घेतात. आणि दुसरीकडे काही लोक सतत बोलत राहतात, एक्सप्लेन करत राहतात, पण तरीही त्यांची व्हॅल्यू कमी होत जाते. का? कारण या जगात जास्त बोलणाऱ्यापेक्षा शांत राहणारे लोक जास्त पॉवरफुल असतात. जर तुम्हालाही मेंटली स्ट्रॉंग व्हायचं असेल, लोकांनी तुमचं ऐकावं असं वाटत असेल आणि आयुष्यात शांत राहून जिंकायचं असेल, तर ही स्क्रिप्ट शेवटपर्यंत बघा. तर या व्हिडिओला स्किप करू नका आणि या व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हे शेवटी सांगितलेला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अशाच प्रॅक्टिकल आणि लाईफ बदलणाऱ्या गोष्टीसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे मिळतो खरा ट्रूथ. 1. प्रत्येक गोष्टीवर ओपिनियन्स देणं बंद करा. आजकाल लोकांना एक सवय लागली आहे, कुठली गोष्ट झाली की लगेच बोलायचं. कोणी काही पोस्ट टाकली, ओपिनियन. कोणी काही बोललं, ओपिनियन. कोणाचं लाईफ, कोणाचा डिसिजन, ओपिनियन. पण ट्रूथ काय आहे माहिती आहे? जो माणूस प्रत्येक गोष्टीवर बोलतो त्याच्या शब्दाची व्हॅल्यू कमी होते, कारण सायलेन्सची व्हॅल्यू फक्त त्यालाच मिळते जो प्रत्येक ठिकाणी स्वतःला प्रूव्ह करत नाही. तुम्हाला प्रत्येक डिबेट जिंकायची गरज नाही, प्रत्येक डिस्कशनमध्ये उडी मारायची गरज नाही. काही वेळा शांत राहणं हे सर्वात मॅच्युअर उत्तर असतं. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतील यापेक्षा तुमची पीस महत्त्वाची आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जे लोक स्वतःच्या आयुष्यात फोकस असतात ते अननेसेसरी बोलण्यात वेळ वाया घालत नाहीत. म्हणून आजपासून स्वतःला ट्रेन करा, मला प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करायचा नाही. तुम्ही जितकं कमी रिॲक्ट कराल तितके मेंटली स्ट्रॉंग बनाल. 2. उत्तर देण्याआधी पॉज घ्यायला शिका. खूप लोकांचं आयुष्य फक्त एका गोष्टी चुकीच्या रिॲक्शनमुळे खराब होतं. रागात बोललेले शब्द, इमोशन्समधले घेतलेले डिसिजन आणि इम्पल्सिव्ह रिॲक्शन हे सगळं नंतर रिग्रेट बनतं. म्हणून स्ट्रॉंग लोक लगेच रिॲक्ट करत नाही, ते पॉज घेतात, विचार करतात आणि मग रिस्पॉन्स देतात. कोणी तुम्हाला काही बोललं लगेच उत्तर देऊ नका, थोडं वेळ शांत राहा. हा छोटासा पॉज तुमचं आयुष्य बदलू शकतो, कारण त्या पॉजमध्ये तुम्ही इमोशन्सवर कंट्रोल मिळवता. जे लोक स्वतःच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवतात त्यांना जग इझिली मॅनिप्युलेट करू शकत नाही. लक्षात ठेवा, रिॲक्शन वीक लोक देतात, रिस्पॉन्स स्ट्रॉंग लोक देतात. तुम्ही क्लेम राहिलात तर समोरच्याची पॉवर कमी होते, कारण त्याला तुमच्याकडून रिॲक्शन हवी असते. आणि जेव्हा तुम्ही ते देत नाही तेव्हा कंट्रोल तुमच्या हातात येतं. 3. कमी बोला, पण इम्पॅक्टफुल बोला. शांत राहणं म्हणजे कायम गप्प बसणं नाही, तर योग्य वेळी योग्य शब्द वापरणं आहे. आजकाल लोक खूप बोलतात, पण त्यांचं बोलणं लक्षात राहत नाही, कारण शब्दांची किंमत तेव्हाच असते जेव्हा ते कमी आणि मिनिंगफुल असतात. तुम्ही जर सतत बोलत राहिलात तर लोक तुमचं इग्नोर करायला लागतात, पण जेव्हा तुम्ही कमी बोलला तेव्हा लोक तुमच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देतात. म्हणून बोलण्यापेक्षा ऑब्झर्व करणं वाढवा. लोक काय बोलतात, कसे वागतात हे शांतपणे बघा. तुम्हाला कळेल, जास्त बोलणारे लोक अनेकदा स्वतःचा विकनेस एक्सपोज करतात आणि शांत राहणारे लोक सिच्युएशन कंट्रोल करतात. म्हणून पुढच्या वेळी बोलताना स्वतःला विचारा, मी जे बोलणार आहे ते खरंच अवश्य आहे का? जर उत्तर नाही असेल तर शांत राहा, कारण सायलेन्स अनेक वेळा शब्दापेक्षा जास्त पॉवरफुल असतो. 4. लोकांना सगळं सांगणं बंद करा. तुमचे प्रत्येक प्लॅन, प्रत्येक प्रॉब्लेम, प्रत्येक इमोशन्स सगळ्यांना सांगणं ही खूप मोठी चूक आहे, कारण सगळे लोक तुमचं भलं बघत नाहीत. काही लोक फक्त
माहिती गॅदर करतात आणि योग्य वेळ आल्यावर ती तुमच्या विरुद्ध वापरतात. म्हणून स्ट्रॉंग लोक मिस्ट्री मेंटेन करतात. त्यांना सगळ्यांना इम्प्रेस करायचं नसतं, सगळ्यांना अपडेट द्यायची नसतात. ते क्विकली काम करतात आणि रिझल्ट दाखवतात. तुमचं पुढचं मूव्ह सगळ्यांना सांगू नका. तुमचं दुःख सगळ्यांसमोर मांडू नका, कारण काही लोक सिम्पॅथी देतात पण मनातून आनंद होतात. लक्षात ठेवा, प्रायव्हसी ही पॉवर असते. जितकं कमी लोकांना तुमच्याबद्दल माहिती असेल तितकं तुमचं कंट्रोल जास्त राहील. 5. शांत राहून स्वतःवर काम करा. या जगात सगळ्यात डेंजरस माणूस कोण असतो माहिती आहे? जो शांतपणे स्वतःला इम्प्रूव्ह करत असतो. कारण लोकांना वाटतं हा काही करत नाही, पण तो आतून स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवत असतो की एक दिवस सगळे त्याच्याकडे बघत राहतात. म्हणून एनर्जी लोकांना इम्प्रेस करण्यात वेस्ट करू नका. ती एनर्जी स्वतःला अपग्रेड करण्यात वापरा. स्किल इम्प्रूव्ह करा, तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग करा, तुमचं हेल्थ इम्प्रूव्ह करा, तुमच्या कॉन्फिडन्स बिल्ड करा. लोकांना दाखवण्यासाठी जगू नका, स्वतःची बेस्ट व्हर्जन बनण्यासाठी जगा. कारण जेव्हा तुम्ही शांतपणे ग्रो होता तेव्हा लोक आपोआप नोटीस करायला लागतात. तुम्हाला काही प्रूव्ह करायची गरज राहत नाही. तुमचा रिझल्टच तुमच्यासाठी बोलायला लागतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जगात सगळ्यात पॉवरफुल गोष्ट म्हणजे कंट्रोल सायलेन्स. जो माणूस स्वतःच्या शब्दावर, इमोशन्सवर आणि रिॲक्शन्सवर कंट्रोल ठेवतो त्याला कोणीही इझिली हरू शकत नाही. 6. प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करणं थांबवा. खूप लोकांना एक सवय असते, प्रत्येक डिसिजन एक्सप्लेन करत बसायचं. मी असं का केलं, मी तसं का बोललो, मी उशीर का झाला. आणि जितकं तुम्ही एक्सप्लेन करता तितकी तुमची व्हॅल्यू कमी होत जाते. कारण एक्सप्लेनेशन अनेक वेळा अप्रुव्हल मागण्यासारखं दिसतं. स्ट्रॉंग लोक प्रत्येक गोष्टी जस्टिफिकेशन देत नाहीत. ते त्यांचा डिसिजन घेतात आणि शांत राहतात. सगळ्यांना सॅटिस्फाय करणं तुमचं काम नाही. त्यांना समजून घ्यायचं आहे ते समजून घेतील. बाकी लोक किती एक्सप्लेनेशन दिलं तरी जज करणारच. म्हणून स्वतःला ट्रेन करा, मला प्रत्येकाला कन्व्हिन्स करायची गरज नाही. 7. सायलेन्समध्ये लोकांना ऑब्झर्व करा. जेव्हा तुम्ही कमी बोलायला लागता तेव्हा तुम्हाला लोकांचं खरं रूप दिसायला लागतं. कारण तुम्ही बोलण्यात बिझी नसता, तुम्ही ऑब्झर्व करत असता. कोण तुमच्यासमोर वेगळं आणि मागे वेगळं वागतो, कोण फक्त फायदा घेतो, कोण खरंच तुमच्यासोबत आहे, हे सगळं सायलेन्समध्ये कळतं. जास्त बोलणारे लोक अनेकदा सिग्नल्स मिस करतात, पण अशा लोक छोटे छोटे गोष्ट नोटीस करतात. म्हणून प्रत्येक ठिकाणी स्वतःबद्दल बोलण्यापेक्षा लोकांना ऑब्झर्व करा. तुम्हाला कळेल, शब्दापेक्षा ॲक्शन जास्त ट्रूथ सांगतात. 8. शांत राहून प्रेशर हँडल करायला शिका. खरं स्ट्रेंथ प्रेशरमध्ये दिसतं. जेव्हा सिच्युएशन खराब असते, सगळे पॅनिक करत असतात, तेव्हा जो माणूस क्लेम राहतो तोच खरा स्ट्रॉंग असतो. जीवनात प्रॉब्लेम्स येणारच, लोक चुकीचं बोलणारच, काही गोष्टी तुमच्या मनासारखं होणार नाहीत. पण प्रत्येक वेळी इमोशन्स होऊन रिॲक्शन दिलीत तर तुम्ही मेंटली वीक व्हाल. म्हणून स्वतःला शांत ठेवायला शिका. डीप ब्रीथ घ्या, विचार करा आणि मग ॲक्शन घ्या. कारण क्लेम माइंडने घेतलेला डिसिजन नेहमी पॉवरफुल असतात. 9. अटेन्शन मागणं बंद करा. आजकाल खूप लोकांचं हॅपीनेस अटेन्शनवर डिपेंड झालं आहे. लोकांनी मेसेज करावं, लोकांनी नोटीस करावं, लोकांनी ॲप्रिशिएट करावं, आणि जेव्हा हे मिळत नाही तेव्हा ते दुखावले जातात. पण स्ट्रॉंग लोक अटेन्शन मागत नाहीत, ते स्वतःचा लाईफ बिल्ड करण्याचा बिझी असतात. त्यांना माहिती असतं जेव्हा तुमच्या व्हॅल्यू असते तेव्हा अटेन्शन आपोआप येतं. म्हणून लोकांच्या व्हॅलिडेशनमध्ये धावू नका. स्वतःला इतकं इम्प्रूव्ह करा की लोक आपोआप तुम्हाला नोटीस करतील. 10. शांत राहून रिस्पेक्ट कमवा. या जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक ते जे मोठ्याने बोलून जास्त पॉवरफुल दाखवतात, आणि दुसरे ते जे शांत राहून स्वतःची व्हॅल्यू
बिल्ड करतात. पहिल्या प्रकारचे लोक काही काळ अटेन्शन मिळवतात, पण दुसऱ्या प्रकारचे लोक आयुष्यभर रिस्पेक्ट मिळवतात. कारण रिस्पेक्ट ही आवाजाने नाही तर कॅरेक्टरने मिळते. तुमचा ॲटिट्यूड, तुमचा क्लाइमनेस, तुमचं डिसिप्लिन हे सगळं तुमचं पर्सनॅलिटी बिल्ड करतं. म्हणून लक्षात ठेवा, सायलेंट म्हणजे फक्त गप्प बसणं नाही, ते सेल्फ कंट्रोलचा हायेस्ट लेवल आहे. आता एक गोष्ट क्लिअर समजून घ्या, शांत राहणं म्हणजे लोकांना घाबरवणं नाही, तर स्वतःच्या इमोशन्सवर मिस्ट्री मिळवणं आहे. जो माणूस स्वतःवर कंट्रोल मिळवू शकतो त्याला जगात कोणीही इझिली कंट्रोल करू शकत नाही. अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सेल्फ कंट्रोल असे नक्कीच लिहा. धन्यवाद.